राजकीय वर्तुळातून आणखी एक महत्त्वाची बातमी आहे मुंबईमधून। मुंबई मनपा शाळांमध्ये मनाचे श्लोक हे सक्तीचे करा। विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी हा प्रस्ताव दिलेला आहे। 9 एप्रिलला सर्वसाधारण सभेमध्ये या संदर्भात आता चर्चा होणार आहे। पेडणेकरांच्या या प्रस्तावामुळे मात्र वादाची शक्यता आहे। ज्या इतिहासाला आम्हाला शिकताना सांगितलं गेलेलं आहे आणि आमच्या मनावर तो जो पगडा बसलाय, तर आम्ही असंच म्हणणार, समर्थ रामदास स्वामी हे छत्रपतींचे गुरु होते। पालिका मुंबईमध्ये जेवढ्या शाळा आहेत, मग त्या खाजगी असतील, अनुदानित असतील, प्रायव्हेट असतील, त्यांनी सगळ्यांनी हा अभ्यासक्रम घ्यावा हेच म्हणणं असेल। शाळांमध्ये काय असं काही नाही आहे ना, शाळांमध्ये सर्व धर्मीय मुलं शिकतात आणि आपल्याला छोट्या मुलांवर चांगले परिणाम, देशासाठी प्रेम करणारी मुलं आणि संपूर्ण जिथे जिथे कुठे राहतो त्या याच्यावरती प्रेम करा आणि चांगलं वर्तन करा हे सांगण्यासाठी आम्ही सर्व शाळांमध्ये, जर आमच्या महाराष्ट्रात मराठी कंपल्सरी आहे तर आमच्या मुंबईतल्या सर्व शाळांमध्ये हा मनाच्या श्लोकाचा 15-20 मिनिटाचा जो पिरियड आहे तो घ्यावा आणि त्या शिकवावा। उच्चार चांगले होतात, स्मरणशक्ती वाढते। हे साधे साधे प्रयोग आहेत, ते आपल्या मुलांवर करावे आणि चांगला आदर्श नागरिक देशाचा घडवला। भारतीय जनता पार्टीची हीच भूमिका आहे की राष्ट्रप्रथम हे धोरण ठेवून इथलं शिक्षण खात्याने काम केलं पाहिजे। राष्ट्रप्रथम या नयाने ज्या काही गोष्टी येतील त्या शिक्षणामध्ये समावेश केला पाहिजे, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे। आता किशोरीताई पेडणेकर यांनी हा प्रस्ताव दिला आहे, तो प्रस्ताव महापालिकेमध्ये येईल, महापालिकेमध्ये त्यावर सविस्तर चर्चा होईल। परंतु या प्रकरणामध्ये राष्ट्रप्रथम आणि राष्ट्र विचाराला स्थान देण्याचं काम शिक्षणामध्ये निश्चितपणे केलं जाईल। MIMनी कितीही विरोध करू द्या, त्याचा काहीही फरक पडणार नाही।